ही स्लाइसची बॉटल इथे वितरित करतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचला स्टार्ट होतं त्या ठिकाणी. संतोष कोम ऑन स्ट्राईक. पहिल्याच बॉल वरती मोठा धक्का पडेल काय तर नाही, उत्तराला कॅच कदाचित झाला असता, मात्र इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि त्या 2 धावा पहिल्या बॉल वरती इथे कंप्लीट झाल्यात. एका बाजूला टाळ्यांचा गजर झालाय. पहिला सेमी फायनल मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी. एका बाजूला वाल्मिकेश्वर वसई कोलीवाडा तर त्यांच्या विपक्षात लढणारा संघ टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा आपल्याला पाहायला मिळणार. सध्याच्या घडीला संतोष कोम फॉर्म मध्ये आहे आणि जबरदस्त खेळाडू आहे. ऑनसाइड खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. एसटी रक्षक धावत आहेत बॉल वरती, मात्र इथे आता एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा कॅचची शक्यता निर्माण झाली होती आणि 3 धावा धावफलकावरती जर बघितलं आपण तर पाहायला मिळतात. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आलंय मिस्टर कांतीश भोईर. त्याचं हे षटक अप्रतिम दर्जाचं राहिलंय. 2 वेळा बाद करण्याची संधी मिळाली होती, मात्र जर बघितला तर थोडासा पुरा पडला गेला स्वतः एसटी रक्षक. आणि इथून पुन्हा एकदा मॅच स्टार्ट होत आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती. अक्षय आहेत आणि त्यांच्याही बॅट वरती त्याच पद्धतीचा बॉल आलाय. 1 धाव निश्चित केली गेली. कदाचित जी गोलंदाजी होते ती कुठेतरी व्हेरिएशन गोलंदाजी होते, त्या कारणास्तव बॅट आणि बॉलचा व्यवस्थितरित्या संपर्क होत नाहीये. 3 बॉल 4 धावा धावफलकावरती. काही मान्यवर आमच्या जोडीला जोडले गेले, त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि काही मान्यवरांचा आदर सत्कार 1 ओव्हर नंतर आपण निश्चित करणार आहोत. कांतेशचा हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, पंच मयूर शेंडे सरांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईट आहे आणि व्हाईट बॉल न 1 धाव मिळाली समोरच्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या 5 धावा. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3. पहिला सेमी फायनलीतून जो संघ मात्र सामना जिंकेल तो प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी मात्र खेळताना पाहायला मिळेल. मेगा फायनल मॅच करिता खेळताना पाहायला मिळेल. मोठा फटका, हवेमध्ये बॉल, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे फलंदाजाने ठोकलाय शानदार षटकार. 6 धावा. थँक्यू सो मच विजय. आमच्या प्रेक्षक राजाने कॅच सोडलाय आणि खऱ्या अर्थाने अक्षय त्या ठिकाणी होते. सकाळच्या सत्रापासून कॅच घेण्याचे प्रयत्न आतापर्यंत चालूच आहेत. कॅच काही सापडत नाहीये. कदाचित स्वप्नच राहील. इथे संतोष कोमच्या बॅट मधून एक धमाका पाहायला मिळालाय. षटकाराने धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवरती. शॉर्ट बॉलचा केला वापर, उडवलाय बॉलला, ऑन साइडला फेकून दिलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. मोठा फटका. 6 धावा. षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना संतोष कोम आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला विचार केला तर मग 2 ते 3 वर्ष थोडासा इन्फॉर्म पाहायला मिळाला होता, मात्र त्यानंतर आता स्वतःला कमबॅक केलंय आणि इथून मी कोण आहे हे स्वतःला सिद्ध करत असताना संतोष कोम पाहायला मिळतात. 2 बॉल वरती सलगचे 2 षटकार.
कालचा दिवस नावावरती राहिला. विजय मामा चषक पालघर येथील झालेली ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये रजनी क्रिकेट मॅच मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राहणारा संघ म्हणजेच SB स्पोर्ट्स बिबीपाडा ला आपण पाहिलंय. षटकारांच्या हॅट्रिक वरती आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक या पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा उडवलाय, जबरदस्त स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. चेंडू थांबणार नाहीये. खूप लांब पल्ल्याचा हा संतोष कोमच्या बॅट मधून आला धमाका. 6 धावा षटकार. आतापर्यंत 6वी षटकारांची तिगडी साध्य करणारा हा फलंदाज संतोष कोमला आपण पाहिलाय. पहिली षटकारांची हॅट्रिक खेचणारा फलंदाज अतुल ठाकरे, त्यानंतर मयूर वैवी, त्यानंतर मनीष तारबी, त्यानंतर जयेंद्र बागे, त्यानंतर पुन्हा एकदा जयेंद्र बागे आणि त्यानंतर संतोष कोम. काय जबरदस्त खेळ दर्शवला गेला या खेळाडूंनी. धाकट्या हाडल यांनी सुद्धा चौकारांची तिगडी साध्य केली होती. त्यानंतर 5 बॉल मध्ये 5 चौकार विक्रम आहे नावावरती धाकट्या हाडलच्या. त्यानंतर विकेटची हॅट्रिक रोशन उंबरसाडा बेलकडी येथील हा खेळाडू आहे आणि त्यानंतर निलेश बरफ जो बेलकडी येथील गोलंदाज आहे. या 2 गोलंदाजांनी विकेटची हॅट्रिक साध्य केलंय. मेडन ओव्हर कांतिश भोईरनं, याच कांतिश भोईर वरती आता मार पडलाय त्याच्या गोलंदाजीवरती. याच गोलंदाजाने पहिल्या दिवसामध्ये जर विचार केला तर मग मेडन ओव्हर सुद्धा टाकले गेले. मोस्ट सिक्सर इन इनिंग मनीष तारबीने एक इनिंग मध्ये 11 सिक्सेस ठोकल्यात आणि त्यानंतर संकेत घोषेचंही आपण पाहिलाय तर मग एक इनिंग मध्ये 6 सिक्स ठोकण्याचा विक्रम आहे. हे सगळं डेटा जो आहे तो वैभव दळवी यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालाय. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळालाय अक्षय कोटावलेच्या बॅट मधून. अगदी नेत्रदीपक स्ट्रोक, चेंडूला फक्त दिशा दिली, कट शॉट, चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार. राकेश याच्या गोलंदाजीवरती जर बघितलं तर प्रहार केला, फक्त दिशा दाखवली आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या अंकावरती. आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित. धावा या जास्त पद्धतीच्या पाहायला मिळत त्या स्कोरबोर्ड वरती. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न अक्षय कोठावले, फक्त स्ट्राईक रोटेट होईल. संतोष कोम ऑन स्ट्राईक वरती येईल. 3 षटकांचा मॅच आहे. 3 षटकांमध्ये 40 ते 45 धावा जर झाल्या तर कुठेतरी चांगला स्कोर पाहायला मिळेल. कारण की मागचा मॅच आपण बघला जो सुपर 4 करिता आजच्या दिवसातील अंतिम मॅच पापडी विरुद्ध तो मॅच होता वालेपाडा. त्यांनी चांगला स्कोर बनवला होता जवळजवळ 49 आणि 2 ओव्हर राखून तो 1 ओव्हर राखून तो सामना पिरबाबा पापडी संघाने जिंकला. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये अजून एक मोठा फटका संतोष कोमच्या बॅट मधून अजून एक आलाय चौकार. 4 धावा. आतापर्यंत संतोष कोम दुहेरी धाव, सिंगल धाव, त्यानंतर 3 षटकार आणि त्यानंतर चौकार. क्या बात आहे. जबरदस्त धमाकेदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. समोर खेळलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार. 6 धावा. थोडीशी साधी भोळी संतोष कोमला आता रोखणं शक्य नाहीये. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये साध्य केला जातोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 38 या अंकावरती. 38 आतापर्यंत रन, एकही गडी बाद झाला नाहीये. फुलटॉस बॉल, हा तर सोडणार नाहीये. चेंडूला पाठवलाय लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. ह्यूज 6. टायमिंग लाजवाब होता या बॉल वरती. बॉलला फक्त हॅमर केलं आणि पाठवलं 6 धावांसाठी षटकाराकरिता. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 44 अंकावरती. 44 आतापर्यंत रन्स या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाल्या.
चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5. दुसरं षटक प्रगती पथावरती आणि पुन्हा एकदा हॅट्रिक वरती षटकारांच्या मिस्टर संतोष कोम. बॅटवरती बरोबर बॉल आला नाही, कदाचित सिंगल घेण्याचा प्रयास आहे. सिंगल धावाली शेवटच्या या बॉलवरती. इथून दुसऱ्या षटकाची समाप्ती झालाय. धावसंख्या जर बघितला आपण तर जाऊन पोहोचली 45 या अंकावरती. संतोष कोमचं देखील विश्लेषण केलं जाईल की किती धावसंख्येवरती खेळतोय. जवळजवळ 38 या धावसंख्येवरती संतोष कोम चेंडूचा खेळ केलाय त्याने आतापर्यंत जर बघितला तर 9 मध्ये 38 धावा बनवणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. नगरसेवक नगरसेविका चषकामध्ये फलंदाजीचा बोलबाला कायम ठेवणारा फलंदाज संतोष कोम. आदित्य गोलंदाजीच्या मार्क वरती आदित्य राजपूत आपण पाहताय. वाल्मिकीश्वर कोलीवाडा येथील हा खेळाडू तिसरं षटक घेऊन येत आहेत. राईट मध्ये विकेटचा मारा संतोष कोम समोर. शॉर्ट बॉलचा वापर केला गेला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले. दुसरे धावेचा प्रयत्न आणि ते काय घडलंय तर 2 धावा या निश्चित केल्या जात आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचली 47 अंकावरती. आता 40 अंकावरती खेळतोय संतोष कोम. म्हणजे जवळजवळ अजून सुद्धा 10 धावसंख्येची गरज आहे वैयक्तिक अर्धशतक त्याला पूर्ण करण्यासाठी. पहिलं अर्धशतक बघितलं आपण आजच्या दिवसामध्ये जयेंद्र वाघे याचं. दरम्यान संतोष कोमच्या बॅट मधून आलाय आगीचा गोळा, बाहेर फेकलाय 6 धावांसाठी षटकार. आता प्रेक्षक राजांनी कॅच घेतला. मला वाटतं विकास माने त्या ठिकाणी होते. 100 रुपयाचं रोख बक्षीस दिलं जाईल. 4 धावांची गरज वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. इथे क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, बॅक टू द आउट संतोष कोम. विकास माने आयबा कॅच घेतला आणि निश्चित 100 रुपये त्याला देण्यात आले. बक्षीस आपल्याला पाहायला मिळालं. संतोष कोम, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. 46 धावसंख्या वैयक्तिक. टायगर अभी जिंदा है हे दाखवत असताना संतोष कोम मैदानाच्या बाहेर निश्चित झाला. मात्र संघासाठी महत्वपूर्ण पारी त्याने खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज जात असताना प्रेम जाधवला आपण पाहताय. आतापर्यंत खेळ झाला 3 बॉलचा, 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या संघाची जर बघितली सांघिक धावसंख्या 53 ही स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे. प्रेम जाधव विजय मामा चषकामध्ये बेस्ट बॉलर म्हणून गणला गेलाय. वैयक्तिक जवळजवळ 13 विकेट्स ज्याच्या नावावरती आहे आणि तो ठरला गेला होता कालच्या दिवसामध्ये रणजी स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. सध्या फलंदाजीमध्ये जोर दाखवावा लागणार आहे. एकदा निश्चित केली. अक्षय कोठावले फक्त थोडस स्ट्रगल करताना दिसलं. आतापर्यंत मोठा फटका नाही आलाय. आता 2 चेंडू शिल्लक आहे. कदाचित 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका जर आला तर कदाचित 60च्या पुढे धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. मोठा फटका जसा उल्लेख केला तसा मात्र चेंडूला कोटलाय, पाळलाय, सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. सेट डाऊन द ग्राउंड. 6 धावांसाठी षटकार. अग चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. थँक यू सो मच डीजे. काय फटका केला होता, लाजवाब, अप्रतिम टायमिंग, लाजवाब. ओव्हर पिच बॉलचा पुरेपूर समाचार, फायदा त्यावरती केलाय प्रहार. 6 धावांसाठी षटकार. चला दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचा. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. एका बाजूला पिरे बाबा पापडी हा संघ तर त्यांच्या विपक्षात आई गावदेवी भेंडीपाडा बी हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा अंतिम बॉल बरोबर पायावरती सापडलाय आणि इथे फलंदाज बाद. लेग बिफोर द विकेट LBW स्वरूपात धक्का बसतोय टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा संघाला. 3ऱ्या षटकाची समाप्ती झालाय आणि पहिल्या डावाची समाप्ती झाल्यानंतर आपण पाहणार आहोत धावसंख्या स्कोर कार्ड वरती किती झालंय. तर जवळजवळ 60 धावा जमा केलाय आणि 61 धावांचं हे आवाहन मात्र ठेवलं गेलंय. ते म्हणजेच वाल्मिकीश्वर वसई कोळीवाडा या संघाच्या समोर. जाऊया आपण टॉस कडे आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स
भेंडीपाडा बी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल, तर एका बाजूला पीरबाबा स्पोर्ट्स पापडी या दोन संघांमध्ये ही सेकंड सेमी फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला त्वरित या दोन कर्णधार आमच्यापर्यंत त्वरित जोडा, जेणेकरून या इनिंग ब्रेक मध्ये आपण हा टॉस करणार आहोत. मान्य श्री अरविंद बरप साहेबांना विनंती करतोय, बंड्या दादा आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जाईल. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, त्यानंतर मालिकावीर या ज्या चारही ट्रॉफीज आहेत त्या अरविंद दादा बरप यांच्या माध्यमातून आल्यात आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जातोय. चला पापडी संघाचा कर्णधार त्वरित पोचा वंश, कारण की संकेत आमच्यापर्यंत जोडले गेलेत. 3 ओव्हरचा मॅच आहे. कौल कोण देणार आहे? भेंडीपाडा संघ. म्हात्रे ब्रदर्स असा कौल आणि म्हात्रे ब्रदर्स म्हणजे टॉस जिंकला भेंडीपाडा संघाने. दोन्ही संघांना साहेब शुभेच्छा द्या आणि आपण इथेच थांबायचंय. जास्त काही विचारणार नाही, जास्त वेळ घेणार नाही. या संख्येत टॉस जिंकलाय, काय स्वीकारशील? क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट वंश. पीरबाबा पापडी संघ साहेब आपण इथेच थांबण्याची कृपा करावी. आणि त्यानंतर मान्य श्री भाया बाबर साहेबांना सुद्धा विनंती करतो आपणही या. आपला यथोचित मान आणि सन्मान हा केला जाईल. आई सोनसुरी स्पोर्ट्स तांबडमाळच्या वतीनं ही स्पर्धा नगरसेविका चषक 2026 आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेकरिता या साहेबांनी खूप मोलाचं सहकार्य केलंय, तर त्यांचं सहकार्य असल्या कारणाने आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान करणार आहोत. विशाल फलटे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. 40+ मास्टर निश्चित स्पर्धा चालू आहे आणि त्या स्पर्धेमधून खेळून आल्यात. आणि कामेण परिसरातील हे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. अरविंद बरब आणि बाया बाबर आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट प्रेमी आहेत आणि आतापर्यंत क्रिकेटची शैली टिकवून ठेवले. मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन झालाय. आपण जाणार आहोत प्रदीप लोखंडे यांच्याकडे आणि ऐकणार आहोत त्यांचा मधुर आवाज. बघा व्हाईट बॉलने सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू हा वाईट टाकलाय प्रेम जाधव याने. स्क्वेअर पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईट आहे. 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील दिला गेलाय. ते आपण पाहतो बॅटचा एज लागलाय आणि बघा जो पहिला चेंडू वाईट टाकला होता त्यानंतर एक चांगला चेंडू टाकला. अचूक टप्प्यावरती चेंडू पडला, हार्ड लेंथ आणि त्याच्यावरती मिळालेले हे विकेट. फलंदाज बाद. बघा पहिला विकेट इथे डाऊन झालाय. गणेश करबेळे फलंदाज बाद झालाय. नव्याने बॅटर कांतेश येतोय, कांतेश भोईर. आपण पाहतोय 61 धावांचं टार्गेट ठेवलंय. जे स्कोरर वैभव दलवी सकाळच्या सत्रापासून खूप चांगली स्कोरिंग करत आहेत. आजचा 4था दिवस आहे. ते चांगली स्कोरिंगची भूमिका इथे पार पाडत आहे. त्यानंतर वैभव धूम देखील चांगली स्कोरिंग त्यांनी केली. नंतर पंचांची भूमिका देखील त्यांनी पार पाडली. आणि आता आगमन झालंय प्रणित दळवी यांचं देखील आगमन झालेलं आहे. बॉल बॉय पाहतो कट करण्याचा प्रयत्न. ऑफस्टमच्या खूपच बाहेर हा चेंडू होता. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईट असेल. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. दुसरा एक्स्ट्रा रन या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे ती 2. इथे बघा चांगला फटका ते केला गेला. संतोष कोमल आहेत.
आणि बघा हा चौकार येताना दिसतो का अगदी बाउंड्रीच्या जवळ होता. जो बाउंड्री रोप आहे ते अगदी रोप जवळ पाय राहिला होता. काही इंचाचा फरक आपण पाहतोय, मात्र चेंडू हा बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलेला आहे. इथे बघा पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू येतो आता लॉंगॉन मध्ये. कृष्णा भोईर आहे तिकडे. याकडे देखील कृष्णा भोईर आणि संतोष कोम आले होते, मात्र थोडासा मिस्टेक झाला आणि आपण पाहतो या 4 धावा इथे येताना दिसतील आपल्याला. त्यानंतर एक सिंगल धाव इथे आलेली आहे. धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा ज्या प्रकारे आपण पाहतो या 61 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे प्रति षटकामध्ये 20 धावा इथे कंप्लीट करायच्या आहेत. 3 षटकार हे ठोकावेच लागणार आहेत. वसई कोलीवाडा टीमला बघा अपील झाली होती, अपील तर इथे फेटाळून लावलेली आहे, मात्र 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. जितू माळी आहे आपण पाहतो फ्लाइंग स्लिप मध्ये तिकडे चेंडूला उचलतायत, फेकतायत, तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती. एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 8 या आकड्यावरती. 8 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झालेत या षटकातील 4. इथे बघा शबल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन चांगलं झालं. अक्षय आहे तिकडे. अक्षय कोठावले, चुकी होणार नाहीये. चांगला झेल इथे कंप्लीट केला गेलाय. आणखीन एक विकेट या ओव्हर मध्ये मिळवलंय प्रेम जाधव याने. फलंदाज कांतेश बॅक टू द डग आउट. पुन्हा एकदा परवानगी सगळेवाला गाणी झाला पाहिजे, शरद दादाचं नाव आला पाहिजे. आमचं शरद दादा शर्यत गुलाबी राज्यामध्ये, चमकू दादा शर्यत गुलाबी राज्यामध्ये. बघा 5 बॉल टाकून झालेत. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नव्याने बॅट्समन राकेश येतोय. इथे पाहतोय चांगला चेंडू अचूक टप्पावरती इथे चेंडू पडला. अचूक लाईन लेंथ हा चेंडू डॉट. प्रेम जाधव विजय मामा चषक झाला होता डे नाईट ची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर राहिला होता प्रेम जाधव. आणि का राहिला होता त्याचं ज्वलंत उदाहरण त्याने मैदानाच्या आतमध्ये पेश केलंय. 2 विकेट्स त्याने मिळवलेत. योगेश माली आलाय आता. योगेश माली पहिला बॉल विकेट मिळवला. बघा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना अँगल बनवून चेंडूवर टाकण्याचा प्रयत्न, ऑस्ट्रेलियाच्या बाहेर छडछड करण्याचा प्रयत्न, हलकासा एज लागला. बाकीचं काम साईनाथ भोईर याने ते पूर्ण केलंय आणि पहिल्या बॉल वरती आता विकेट मिळवलंय योगेश माली यांनी देखील. आपण पाहतो टायगर स्पोर्ट्स भिवाडा संघाने एक चांगला टार्गेट सेट केलाय 61 धावांचा. आणि टार्गेट सेट झाल्यानंतर पाहतो इथे धावांचा पाठलाग करत असताना थोडासा पिछाडीवरती सुटलाय वसई कोलीवाडा हा संघ. व्हाईट बॉलचा इशारा इथे देखील आलेला आहे. मात्र ज्या प्रकारे अजूनही धावा बनवायच्या आहेत 52 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत.
इथे बघा फोर्स करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातो कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे बघा ओमकार माळी, चांगले क्षेत्ररक्षण तिकडे करतोय. आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना दिसतोय, वाल्मिकेश्वर वसई कोलीवाडा. बघा खूप चांगला झेल इथे पकडलाय, पुन्हा एकदा आपल्या स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. हा झेल इथे पकडला गेलाय. बघा ओमकार आउटफील्ड मधला एक जबरदस्त खेळाडू आहे. हे बघा चांगला झेल देखील त्याने पकडलाय. कालच्या दिवसामध्ये देखील रनिंग मध्ये खूप चांगले झेल्स त्याने पकडल्यात. आणि ओमकाराची जर आपण ओमकाराचा जर विचार केला ना तर फिल्डिंग मध्ये जो तो काम करतो तेच कारण त्याची प्लेइंग 11 मध्ये वर्णी देखील लागते. इथे बघा मिस टायमिंग झाला आणि आता संतोष कोम आलाय चेंडूच्या खाली. बॅक टू बॅक दुसरा विकेट इथे डाऊन झालेला आहे. Everybody make it burn. थँक्यू डीजे. बघा मोठा फटका खेळायचा होता बॅटरला, मात्र विकेट इथे मिळवली गेली. बघा सलग 3 बॉल वरती 3 विकेट्स ते मिळवल्यात. मात्र सध्या तरी स्क्रीन वरती ओमकार माली आपल्याला पाहायला मिळतोय. बघा वन साइड हिरो म्हणजे बघा ओमकार याला बॉलिंग मिळत नसते, बॅटिंग मिळत नसते, मात्र फिल्डिंग मध्ये 100% एफर्ट्स देत असतो ओमकार. बघा पुन्हा एकदा फ्रेम मध्ये पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात. प्रेम जाधव आहे तिकडे, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली होती. बघा आतापर्यंत 3 विकेट्स योगेश माली यांनी इथे घेतलेले आहेत. बघा वाईट बॉल जर आला नसता तर नक्कीच इथे विकेट हॅट्रिक ही कंप्लीट झाली असती. बघा अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा त्यांच्या बॉडीवरती जे आपण टी शर्ट्स पाहतोय जी स्वराज्य स्पोर्ट्स कडून त्यांना स्पॉन्सर झालेली आहे. एका ओव्हर मध्ये 5 षटकार लगावले गेले होते, 5 विकेट्स घेतले होते प्रेम जाधव याने. आणि तेच कारण स्वराज्य स्पोर्ट्स सन्माननीय अविनाशी ठाकरे यांच्याकडनं त्या टी शर्ट्स ह्या त्याने दिल्या गेल्यात. इथे बघा मिस टायमिंग झाला. इथे देखील झेल ची संधी आहे आणि इथे देखील एक विकेट मिळालेली आहे. आणि आता बघा योगेश माळी याने 4 विकेट्स घेतल्यात या ओव्हर मध्ये. हा सामना सध्या तरी एकतर्फा पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. थँक्यू डीजे. आपण पाहतो बॉलिंग फिगर दाखवलं जातं योगेश माळी याचं. बघा 4 विकेट्स इकॉनॉमी. बघा 200 इकॉनॉमी, 1 षटक त्याने टाकलंय आणि 4 विकेट्स त्याने घेतल्या आणि 2 धावा त्याने ते खर्च केल्या. चांगली बॉलिंग आणि चांगली इकॉनॉमी त्याची देखील पाहायला मिळतंय. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय प्रेम जाधव असेल किंवा योगेश माली असेल किंवा अजित असेल किंवा ओमकार असेल, हे उभरते सितारे आपण पाहतोय. टायगर स्पोर्ट्स भिवाडा संघाचा ब्राईट क्रिकेट. आता संतोष कोम आलाय. संतोष कोम बद्दल जर म्हणायचं झालं तर ज्या स्पर्धा अगोदर स्टार्टिंग झाली होती, सीझनला सुरुवात झाली होती, तेवढा चांगला परफॉर्मन्स आला नव्हता. आणि आपण पाहतोय एपीएल मध्ये कुठलाही संघ मला घेण्यासाठी तयार नव्हता. मात्र एपीएल मध्ये जो परफॉर्मन्स दिलाय त्यानंतर काय जबरदस्त कामगिरी त्याची राहिलेली आहे. आणि आयकॉन असेल किंवा एक गाव एक फॉर्मॅट असेल, त्या संघामधून खेळत असताना चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिलेला आहे. इथे बघा योगेश माली आलाय आणि चांगला झेल इथे देखील त्यांनी पकडलाय. फलंदाज पाहत बघा संतोष कोम यांनी पुन्हा एकदा सांगून दाखवलंय की टायगर अभी जिंदा आहे. थँक्यू डीजे. संतोष कोम आपण पाहतो एपीएल नंतर बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, क्षेत्ररक्षण असेल, खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. खूप चांगली मेहनत त्याने घेतलेली आहे आणि आपण पाहतो या आपल्या संघाच्या बाजूने एक चांगलं नेतृत्व त्याने केलेलं आहे. संतोष कोम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना चांगला चेंडू इथे टाकलाय. मिड विकेटला हा चेंडू खेळून काढलाय. अजित आहे तिकडे. आता अजित या सीझन मध्ये अजित आता तेवढा परफॉर्मन्स चांगला पाहायला मिळाला नाही, मात्र मागच्या सीझन मध्ये काय जबरदस्त कामगिरी केली अजित याने देखील.
मात्र सध्याच्या घडीला प्रेम जाधव, योगेश माळी हे चांगल्या टच मध्ये आहेत आणि चांगला परफॉर्मन्स देखील. त्यानंतर अक्षय कोठावले, सध्या कल्पेश कोठावले आपल्याला दिसत नाहीये, मात्र त्याची जागा आहे ती अक्षय कोठावले यांनी घेतलेली आहे. सध्या आपण पाहतोय रोहित सातवी याला रेस्ट दिला जातोय, खेळतोय प्लेइंग 11 मध्ये, मात्र बॉलिंगची धुरा त्याच्यापर्यंत येत नाहीये. व्हाईट बॉल इथे आपण पाहतोय, येताना दिसतोय व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. आपण पाहतोय रोहित सातवी या गोलंदाजाने देखील पालनपाड्याच्या मैदानावरती एका ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेतले होते. तो देखील एक इतिहास त्याच्या नावावरती नोंदवला गेला. भरपूर ऑप्शन आहेत टायगर स्पोर्ट्स भीमपाडा टीम कडे बॉलिंग मध्ये, आणि तेच कारण त्यांचा एक चांगला संघ इथे प्रस्थापित झालेला आहे. इथे बघा स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडूला पकडण्याची संधी होती, मात्र एकच धाव मिळणार आहे. हा सामना सध्या तरी एक तर्फा इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. चेंडू टाकून झालेले ते म्हणजे 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आपण जर बघितलं फक्त 13 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 61 धावांचं टार्गेट आहे. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले जात आहेत, मात्र वन बॉम्ब्स तिथे चेंडूला फील्ड केले गेले. संतोष खूप थोडेसे नाराज झाले, त्यांना देखील माहिती आहे की झेल पकडायला हवा होता. बघा प्रयत्न करायला हवेत, प्रयत्न जर केले ना तर नक्की यश हे नक्कीच मिळत असते. सध्या तरी आपण पाहतोय 7 विकेट्स इथे डाऊन झालेत. शेवटचा एक बॉल बाकी असेल. व्हाईट बॉल, व्हाईट चेंडूची हाताळणी ती झालेली आहे. आपण पाहतोय संतोष कोम चांगला परफॉर्मन्स राहिला या स्पर्धेमध्ये. पहिला दिवस जर बघितला गाजवला होता, बॅटिंग असेल बॉलिंग असेल चांगला परफॉर्मन्स त्याने देखील दिला, आणि त्याचा संघ आता पाहतोय फायनल मध्ये प्रवेश करताना दिसेल आपल्याला. इथे पाहतोय आता मिस्टॅमिंग झालाय. शतरक्षक बरोबरती आहेत. संतोष कोम याने जर प्रयत्न केला असता कदाचित हा झेल होऊ शकला असता. तर हा सामना इथे आता जिंकलेला आहे टायगर स्पोर्ट्स भीमपाडा संघाने, आणि त्यांना आता फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. फायनलचं तिकीट त्यांना आता मिळालंय.